शेतकरी बांधवांनो नमस्कार. समोर जो प्लॉट दिसतोय तो भाताच्या एका देशी वाणाचा आहे. अगदी वनामध्ये तुम्ही बघता एकदम सोनेरी पिवळं दिसतंय. गेल्या 2 वर्षापासून आपण देशी भाताच्या वेगवेगळ्या वाणांची महाराष्ट्रभर विक्री करतोय. दर्जेदार बियाणं आणि सकस आहार हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे उत्पादन आणि विक्री आम्ही करत असतोय. आता हे वाण कुठलं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे वाण आहे काळी कुसळ, जे पश्चिम महाराष्ट्रातलं प्रसिद्ध सुगंधी वाण होतं. ते हे वाण आहे. बरीच वर्ष नामशेष झाल्यासारखं झालेलं होतं, पण गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही ह्याच्या चाचण्या घेऊन पुन्हा हे विक्रीसाठी उपलब्ध केलेलं आहे. आणि हे ह्या वर्षी पेरणी करताना राहून गेलेलं होतं. पेरणी करायला वापसा नव्हता, त्यामुळे आम्ही रोप टाकलं होतं आणि रोप लावून जे शिल्लक राहिलेलं आहे ते आम्ही हे लावलेलं आहे. ह्याची लोंबी तुम्ही बघा, त्याला पुढं काळं टोक असतं म्हणून त्याला काळी कुसळ म्हणतात. त्याचं पुढं जे कुसळ येते ते काळं असतं, त्यामुळे त्याला काळी कुसळ असं म्हटलं जातं. साधारण 4 फूट 3-3.5 ते 4 फूट उंची वाढते. आता हा नर्सरीचा प्लॉट होता, शिल्लक राहिल्यामुळे तसं दाट तसंच राहिलं तर हे उत्कृष्ट पद्धतीनं आलं. याला पाखरं कुठल्याही प्रकारे त्रास देत नाहीत, पाखरं खातच नाहीत ह्याला, त्यामुळे पाखरांच्यापासून सुरक्षित राहतं. आणि जे उपळाची रानं आहेत, चिबडाची रानं आहेत, तिथं सोयाबीनला एक उत्कृष्ट पर्याय म्हणून हे वाण अतिशय उपयुक्त आहे. आणि कमीत कमी पाण्यामध्ये हे चांगलं भरतं. त्याची लोंबी बघा तुम्ही, मध्यम लांब दाणा आहे आणि लोंबीसुद्धा चांगली 1 ते 1.5 वीत लांबीला असते. आणि असं सुंदर दिसतं दिसायला. त्याचं कुसळ काळं असतं त्यामुळे सुंदर दिसतं.